छान विघ्नहर्त्याच्या गणेश वंदनाने आज आपल्या कार्यक्रमाला छान सुरुवात झाली आणि आशा करते तुम्हाला सगळ्यांना या सगळ्या मुलींनी केलेला छान डान्स आवडला असेल. हो की नाही? त्याला काय वाटतं? फारच छान कार्यक्रमाची सुरुवात झाली. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मंडळी, दीपावली हा शब्दच मुळी दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे रान याच्यापासून तयार झाला. तमसोमा ज्योतिर्गमय, अंधाराकडून उजेडाची मार्गक्रमण. खरं तर दिवाळी हा काही एक सण नाही, तर सगळ्या सणांचा हा समूह आहे. अश्विन मासातले शेवटचे 2 आणि कार्तिकातले पहिले 2 असे हे 4 दिवस मिळून ही दिवाळी आपण साजरी करतो. दिवाळीच्या दिवसात सगळंच वातावरण तसं अगदी कोरं करकरी, चकाकी आणि झळाळीने अगदी सगळीकडे घालून गेलेलं असतं. दिवाळी हा काही गणपती उत्सवासारखा सार्वजनिक सण नाही, पण तरी देखील आपण हा कुटुंबियांबरोबर जरी साजरा करत असलो तरीही ह्या सणाचा जो उत्साह आहे तो मात्र सगळीकडे तितकाच सार्वजनिक असतो. मंडळी, तुम्ही आम्ही पोटा पाण्यासाठी, शिक्षणासाठी या परदेशात येऊन वास्तव्याला आहोत. जेव्हा दिवाळी जवळ आली आणि मी घराची साफसफाई आवराआवरी सुरू केली तसा मला मदत करायचं सोडून माझ्या मुलींनी मला पहिला प्रश्न विचारला, कोणी येतंय का आपल्याकडे? ह्यामुळे असे हे आपले नुसतेच दिवाळी नाही तर बाकीचे देखील सण नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं दायित्व आपल्या सगळ्यांवर आहे. आपणही मनात जपलेली ती दिवाळी जशी जमेल तिथे, जिथे असू तिथे करतच असतो साजरी. अगदी रांगोळ्या, तोरणं, फराळाची देवाणघेवाण, फटाके, पैठण्या, दागिने ह्यांच्या तोऱ्या सकट प्रत्येक जण हा दिवाळीचा उत्साह अमाप लुटतच असतो. आपल्या सगळ्यांच्या मनात कुठेतरी एका अलवार कोपऱ्यात जपलेला सण म्हणजे दिवाळी. मांगल्याचं, चैतन्याचं, उत्साहाचं, तेजाचं प्रतीक असलेली ही दिवाळी. सगळे रुसवे फुगवे, हेवे दावे विरून जाऊन नव्या इच्छांचा, नव्या कल्पनांचा दीप तुमच्या सगळ्यांच्या मनात अखंड तेवत राहो हीच प्रार्थना करते. आम्हा सगळ्या HMMच्या 2016च्या कार्यकारिणीकडून तुम्हाला या दिवाळीच्या, ह्या दीपोत्सवाच्या आणि येणाऱ्या नव्या वर्षाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. तसं पाहिलं तर मंडळींनो, पहिले तर तुमच्या सगळ्यांचे आभार की तुम्ही इतक्या छान याच्यात एवढ्या प्रमाणात तुम्ही छान आम्हाला प्रत्येक इव्हेंटला प्रोत्साहन देतात आणि हजेरी लावतात. त्याच्यामुळे आमचाही उत्साह वाढतो आणि आम्हालाही अजून छान छान कार्यक्रम आणायची एनर्जी मिळते. तर तसंच आपल्या कम्युनिटीमध्ये सगळ्यांनाच माहिती असेल, अतिशय म्हणता येईल बरोबर दिग्गज आणि भरपूर छान असे टॅलेंटेड लोक आहेत आणि आम्ही याचा प्रत्येक वेळेस मास ईमेलमध्ये गणपतीपासून सगळ्यांना याचा रिक्वेस्ट पाठवलं होतं की तुमच्याकडे कोणीही एक्स्ट्रा ऑर्डिनरी अचिव्हमेंट्स असं काही असेल तर आम्हाला ते नक्की कळवा आणि त्यांचा सत्कार आज सगळ्यांदेखत करायला आम्हाला खूप आवडेल. तर असाच काही जणांचा सत्कार आज आम्ही इथे करायचा ठरवला आहे. तर अचला, मला वाटतं तू सांगावं. आज पहिला सत्कार ज्यांचा होणार आहे तो आहे आपल्या सगळ्यांचा शार्दूल आहिरे. याचं वय फक्त 14 वर्ष आहे. आता कदाचित 15 झालं असेल, पण जेव्हा त्याने ही एक्स्ट्रा ऑर्डिनरी अचिव्हमेंट संपादन केली तेव्हा तो अवघा 14 आणि त्याच्या खालीच असावा. ह्युस्टनच्या नॅशनल यूथ क्रिकेट लीगसाठी तो क्रिकेट खेळतो. तसंच त्याचं CWR म्हणजे सेंट्रल वेस्ट रिजनसाठी अंडर 14मध्ये त्याची निवड झाली होती. USCA म्हणजेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकन क्रिकेट असोसिएशन, ज्याची मायामी ब्रांचला हेडक्वार्टर आहे आणि हे सगळ्या अमेरिकेत खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट लीग्सना आणि क्रिकेटच्या सगळ्या प्रेमींना नेहमीच सपोर्ट करत आले. त्यामध्ये देखील ह्याची निवड झाली आहे आणि त्यांच्या बरोबरीने तो बराच क्रिकेट खेळला आहे. मला असं वाटतं भारताबाहेर असलेल्या ज्या देशात क्रिकेटसारखा खेळ फारसा प्रचलित नाही अशा ठिकाणी त्याची आवड नुसती निर्माण होऊन थांबली नाही, तर त्याने ती तितकी जोपासून अजून एका पुढच्या त्याच्या वळणावर तो जाऊन थांबला आहे. ह्या खेळात त्याची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो अशी मी कामना करते आणि त्याला मी स्टेजवर बोलवते त्याच्या सत्कारासाठी. शार्दूल आहिरे.
थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. पुण्याला 1951 मध्ये BSc पुणे युनिव्हर्सिटीतून त्यांनी पूर्ण केली आणि नंतर एका ठिकाणी त्यांचा रिसर्च पेपर सादर करत असताना डॉक्टर घोष यांनी त्यांना IIT खरगपूरच्या पहिल्या MTechच्या बॅचसाठी थेट प्रवेश दिला आणि ही जी बॅच होती ह्यांना त्यांचं ग्रॅज्युएशन संपल्यावरती पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते त्यांचं हे ग्रॅज्युएशन सेरेमनी पूर्ण झाली होती. अनेक गोष्टींमध्ये नुसतं शैक्षणिक रीतीने नाही पण सांस्कृतिक रीतीने पण नेहमी पुढाकार घेणारे ज्यांना आज आपण सगळे काशीनाथ पाटील आणि मंदाकिनी पाटील ह्या नावाने ओळखतो, ज्यांना आपण प्रेमाने नेहमीच काशीनाथ काका म्हणून हाक मारत आलोय आणि त्यांचा सहभाग नेहमीच महाराष्ट्र मंडळाच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये भरभरून मिळत आलाय असे हे आमचे काका आणि मंदाकिनी मावशी. त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोरला त्यांना प्रवेश IIT मधून पहिल्यांदा मिळाला होता. त्याचवेळी दुसरंही मी अजून एक सांगेन की अमेरिकन केमिकल सोसायटी जो ह्युस्टनचा चॅप्टर आहे त्यांच्याकडून देखील त्यांना त्यांच्या 50 वर्षाच्या सदस्यत्वाबद्दल आणि ते करत असलेल्या सगळ्या कामाबद्दल विशेष करून नावाजलं गेलं होतं ह्या जुलैमध्ये. एक गंमत म्हणून गोष्ट सांगते. आत्ताच जो गणपतीचा कार्यक्रम झाला 2016चा त्यावेळी पॉवर आउटेजमुळे त्यांच्या घराची लाईट्स गेले. ते दोघंही जण मंडळाच्या कार्यक्रमासाठी निघाले होते आणि त्यावेळी अर्थात पॉवर आउटेजमुळे त्यांचं गराजचं दार काही उघडेना. 88 वर्षाच्या काकांनी स्वतः ते गराजचं दार ओपन केलं आणि मग गाडी काढून ते कार्यक्रमाला आले. अशी ही उत्साहाची त्यांची थाप कायम आम्हाला मिळो. कधी धाकाची, कधी प्रेमाची, कधी कुठल्याही स्वरूपाची, पण त्यांचं अस्तित्व हे आमच्या ह्युस्टन वासियांकरता नेहमीच प्रेरणादायी ठरले. त्यामुळे आम्हा सर्वांतर्फे त्यांच्यासाठी आज हा विशेष सत्कार. मी खरं पाहिलं तर एवढं काय मोठा मनुष्य नाही, तुमच्यासारखा साधारण मनुष्य आहे आणि तुम्ही जो काही मान दिला त्याबद्दल सगळ्यांतर्फे मी अतिशय आनंद व्यक्त करतो. सगळे लोक महाराष्ट्रीयन पोशाख करून आले आणि मला फक्त इथं अमेरिकन पद्धतीने पोशाख करावा लागला, कारण सगळ्यात जास्त दिवस अमेरिकेत राहिलेलं म्हणजे आम्ही 1950च्या सुमाराला इथं आलो आणि त्यामुळे महाराष्ट्र मंडळाचे जेव्हा स्थापन झालं 1975 मध्ये 76 मध्ये आणि 75 मध्ये इथं आलो. या सर्व गोष्टींचा फार आनंद वाटतो आणि जास्त वेळ घालवणं म्हणून प्रत्येकाशी बोलायची माझी इच्छा आहे. धन्यवाद.